श्लोक 114. श्रीराम. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्वसाचे. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाये. श्रीराम. गरजेल तो पडेल काय, आपल्याकडं ही म्हण प्रसिद्ध आहे. जो जास्त बडबड करतो तो विद्वान असेल किंवा त्याचं बोलणं खरं असेल असं नाही. आजकाल निरनिराळे संदर्भ ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत आणि हे सगळं मुद्रणकलेमुळं सहज उपलब्धही आहे. सुभाषितं, संग्रह ग्रंथ यांच्या आधारे वक्तृत्व रंगवणं सोपं आहे. थोडं बरं बोलता आलं किंवा पाठांतर असेल आणि संत वचनांचे पुरावे एकामागून एक दिले की सर्वसामान्य जन आकृष्ट होतात. लौकिक वाढतो, मानसन्मान मिळतो. काही वेळा हा व्यवहार किंवा धंदा होतो. पारमार्थिकदृष्ट्या पदरात काहीच पडत नाही. उलट सरळपणा, साधेपणा आणि सौजन्य यांचा लोप होतो. समर्थांच्या काळामध्ये यवनांचं प्राबल्य होतं. अशावेळी पारावर बसून आपण समाज सुधारला पाहिजे, आपलं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, याकरता कीर्तन करणारे किंवा प्रवचन देणारे असंख्य कीर्तनकार समर्थांनी पाहिले होते. ते लोक तिकडचं प्रवचन संपलं की दुसरीकडं प्रवचन करणं किंवा व्यर्थ उपदेश करणं हेच काम करत असत. तेव्हा समर्थांनी फक्त बडबड करणं व्यर्थ आहे हे स्वतःच्या उदाहरणानं दाखवून दिलं. टाकळीला असताना हळूहळू सूर्यनमस्काराचं प्रमाण वाढवणं, रामावरच्या ग्रंथांचा अभ्यास करणं, त्यातल्या विचारांचं महत्त्व मनावर ठसवणं, हे सगळं ते स्वतः आत्मसात करत होते. मारुतीरायांसारखं शरीर बळकट केल्यामुळं संपूर्ण भारतभर भ्रमण झालं तरी कुणीही त्यांच्याकडं वाकडी नजर करून पाहू शकलं नाही. आपण जे सिद्धांत मांडतो त्यांना आचरणाचा आधार जर नसेल तर त्याला ज्ञान म्हणून मूल्य देता येत नाही किंवा त्याचा खरा अर्थ समजत नाही. आणि हे समर्थांनी ओळखलं होतं. म्हणूनच ते म्हणतात, फुकाचे मुखी बोलता काय वेचे. वेदांतावर प्रवचन करणं, लौकिक मिळवणं हा एक उद्योग झाल्यापासून माणसाचा अहंकार वाढतो. त्याचं चित्त विचारांनी भरलेलं असतं. अशावेळी खरे संत बाजूला राहतात आणि अहंकारी संत मिरवत राहतात. मान सन्मान मिळाल्यामुळं दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची तयारी नसते. दिवसेंदिवस हा अहंकार, पैसा, कीर्ती, स्वसंतोष याच्या मागं लागून वाढत राहतो. यासाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसा चित्ती अहंते ठाओ आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव. ऐसे निकोडी एक जन्म जाओ, परी न पाविजे माते. भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाला सांगतात की ज्या माणसाच्या तोंडातून नाना प्रकारचे विचार गंगेच्या ओघासारखे खळाळून वाहतात पण अंतःकरणात मात्र विषय सुखाची अभिलाषा भरून राहिलेली आहे, अशा स्थितीत अर्जुना तुला त्रिवार सांगतो की त्या व्यक्तीला माझी प्राप्ती होणार नाही. डोळे बंद करून मोती हातात घेतले किंवा त्याचा वास घेतला तर त्याची किंमत करता येत नाही, किंवा पोथीला नुसता स्पर्श केला तर तिच्यातलं ज्ञान डोक्यात शिरत नाही. त्याप्रमाणे कर्म, भक्ती, ज्ञान, योग, पुराणं या विषयांवर नुसतं भाषण देऊन उपयोगाचं नाही. या प्रवचनकाराच्या अंतःकरणामध्ये नुसता अहंकार भरून जर राहिलेला असेल आणि सौजन्य, भक्तिभाव आणि नम्रता यांचा लवलेशही नसेल तर हे पांडित्य असून नसल्यासारखं आहे. चारी वेद मुखोद्गत असलेल्या अहंकारी ब्राह्मणापेक्षा एकच गायत्री मंत्र येणारा सदाचारी ब्राह्मण श्रेष्ठ आहे असं म्हणूनही सांगितलेलं आहे. परमार्थामध्ये आणि दैनंदिन व्यवहारात निरंकारी सद्वर्तन, नम्र सदाचरण यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दुसऱ्यानं केलेल्या निंदेचा उगम द्वेषात असू शकतो. तसंच स्तुतीच्या मागं स्वार्थ किंवा खोटेपणा असू शकतो. त्यासाठी माझ्यातल्या अंतरंगाचा, खरेखोटेपणाचा, चांगल्या वाईटाचा शोध माझा मीच घेतला पाहिजे. माणसानं स्वतःला तपासत राहण्यासाठी गीतेमध्ये स्वाध्याय यज्ञ सांगितलेला आहे. आपण स्वतःच विचार करत असल्यामुळं आपल्याला आपलं तेच योग्य वाटत राहतं. पण साधक बाधक विचार केला तर काय खरं किंवा काय खोटं, काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे हे आपल्याला समजतं. म्हणून समर्थ सांगतात, विचारे तुझा तूची शोधून पाहे. माणसाच्या आचरणामध्ये फरक पडणं, विकारांवर विजय मिळवणं हे वेदांत कृतीत उतरल्याचं गमक समजावं. जय जय रघुवीर समर्थ. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. श्रीराम.